जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आम्ही वागेश्वरला पोहोचलो होतो आणि सगळी आमची कामं उरकली होती. तर आज आहे दुसरा दिवस, तर मग सकाळी लवकर उठून तुम्ही बघू शकता आमची तोंड आता, कारण इथं सगळ्यांचे सगळे असली रूप बाहेर येतात बरं का. तर पहिल्याच दिवशी तुमच्या भावाने अंघोळ केली बरं का उठून. मग त्याच्यानंतर आवरून वगैरे झालं आणि डायरेक्ट चार्जिंग लावली फोनला, कारण डेड होता फोन थोडा. मग त्याच्यानंतर चार्जिंग वगैरे घेतली करून आणि मग इथं बघू शकता या पोरी वगैरे शाळेत चालल्यात लहान-लहान आणि आमच्या बी खात्राळ उठून तयार झालेले आहेत. तर आमचा एन-एस-एसचा पहिला उपक्रम म्हणजे आमची शेड्यूलची सुरुवात असते व्यायामपासून आणि या एन-एस-एस की आमची माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट कोणती बरं का, हो का, हे व्ह्यू. म्हणजे तुम्हाला सांगतो, जे नाही आलेले आहेत ना, त्यांनी एवढे रिग्रेट केलं असेल ना या गोष्टीसाठी, मी तुम्हाला सांगूच नाही शकत. आमचं एन-एस-एस कॅम्प कमी पावना लेक असं जरा जास्तच कॅम्पिंग झालते. ते सोडा बाकी मी सांगेलच तुम्हाला. मग आता आमचं पहिली सुरुवात म्हणजे एन-एस-एसची सुरुवात झाली व्यायाम वगैरे करून आणि व्ह्यू म्हणतो तुम्हाला एक नंबर व्ह्यू आणि हे वागेश्वरच मंदिर आहे बरं का. मग हा आमचा रॉकी आता 7 दिवस आमच्यासोबतच राहणार आहे हा, म्हणजे घरमालकांचं कुत्रा आहे ते आणि हो काय दोन्ही घरं. आता जे लोकं नाही आली त्यांनी बघून घ्या, हे घरं अशी होती आमच्यासाठी. आता हा कोंबडा पहिल्या दिवशी एवढा ओरडला का नाही, झोपच नाही आली बरं का. नुसती आमची झोप मोड करीत होतं मग. मग त्याच्यानंतर नाश्त्यासाठी सगळे तयार झाले. आता आम्हाला सकाळी खिचडी भातच होता नाश्त्याला पहिल्या दिवसामुळं. मग चहा वगैरे घेतला. आता चहा तर लागतोच कॅम्पिंगमध्ये. तर मग आता आम्ही आलो होतो. आम्हाला सगळ्याला कळवायचं होतं आसपासच्या गावांमध्ये पण. मग कादव म्हणून एक गाव आहे शेजारी इथं वागेश्वरच्याच. मग निघालो आम्ही तिकडं, कारण आम्हाला तिथं पण जाऊन सांगायचं होतं की आमचा कॅम्प आलेला आहे 7 दिवस. मग कादव गावात आल्यावर इथली तुम्ही म्हणजे 4-5च घर आहेत तिथं पण छान-छान आहेत. आणि मला म्हणजे इथं एक मंदिर वगैरे होतं आणि स्पेशल म्हणजे कादव गावात का नाही छोटेच घर आहेत पण एवढं सुंदर आहे का नाही गाव हे. मग आता ही 2 लहान-लहान लेकरं बघा किती छान होती. आणि पोरींना दिसली की बसले बघा चिटकलं की त्यालाच खेळायला. मग त्याच्यानंतर आम्ही खालच्या साईडला आणि मला सगळ्यात फेव्हरेट आवडलेलं आहे कृष्णकुंज. त्याच्यानंतर मग आम्ही खालच्या साईडला गेलो. सगळ्यांना सांगितलं वगैरे कॅम्प वगैरे आलेला आहे. आता खाली म्हणजे एवढं काही जागा नव्हती म्हणून आम्ही वापस आलो. तर आम्हाला शशीबाई भेटले. शशीबाईला सगळं सांगितलं आणि पुरी पुन्हा लागल्या पोरांच्या नादी. मग त्याच्यानंतर आता इथून झालंय आम्हाला वापस जायचं होतं वागेश्वर गावातच आमच्या. तर मग आता आम्ही दुपारपर्यंत हेच काम केली. दुपारून काय-काय केलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. कारण आता एवढं सगळं म्हणजे आहे की मी सगळं कव्हर नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कंटेंट आणि ड्रामा कधी कमी होणारच नाही. तर मग भेटू तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये.